सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या लागलेल्या निकालात ग्रामीण मतदारांनी भाजपला जोरदार धक्का दिलाय। काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीने जोरदार मुसंडी मारत सत्तेच्या उंबरठ्यावर पोहोचलेत। असं असलं तरी बहुमतासाठी अवघी एक जागा कमी पडते। एकनाथ शिंदे शिवसेना किंवा अजितदादा राष्ट्रवादी यापैकी एका पक्षाने आघाडीला पाठिंबा दिला तर सत्तेचा मार्ग मोकळा होईल। दुसऱ्या बाजूला भाजपला सत्तेत येण्यासाठी शिवसेना, अजितदादा राष्ट्रवादी, जनसुराज्य आणि रयत क्रांती पक्षांची मदत भासणार आहे, तरच महायुतीला सत्ता मिळू शकते। अन्यथा सद्यस्थितीवरून काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला सत्ता मिळवणं सोपं दिसते। निकालात सर्वाधिक 18 जागा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसला, भाजपा 16, काँग्रेस 11 आणि शिवसेना 7 आणि अजित पवार राष्ट्रवादीला 6 जागा मिळाल्या आहेत, तर रयत क्रांती पक्ष आणि जनसुराज्याने प्रत्येकी एक जागा जिंकली आहे। दरम्यान पंचायत समित्यांवर सर्वच पक्षांना संमिश्र यश मिळाले। शरद पवार राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना प्रत्येकी 2, भाजप, अजित पवार गट यांना प्रत्येकी 1, तर मिरजेत भाजपला सेनेची तर शिराळ्यात दोन्ही राष्ट्रवादी सत्ता कायम राहिली आहे। नगरपालिका आणि महापालिकेप्रमाणे मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीतही महायुतीचा झेंडा फडकेल असा दावा करण्यात आला होता, मात्र मतदारांनी भाजपला साप नाकारल्याचं स्पष्ट झालंय। या निवडणुकीत भाजपने काँग्रेस राष्ट्रवादी पुढे मोठं आव्हान उभा केलं होतं, मात्र निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाची मिळून महाविकास आघाडी एकत्र होती। राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष व आमदार जयंत पाटील, काँग्रेसचे आमदार डॉ. विश्वजित कदम, आमदार रोहित पाटील आणि खासदार विशाल पाटील यांनी मिळून महाविकास आघाडीची मोट बांधली होती, त्यामुळे सत्तेच्या उंबरठ्यावर ते पोहोचलेत।